आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की पारू आणि आदित्य हे दोघंही पुन्हा एकदा किर्लोस्कर बंगल्यावर परत आल्यामुळे आदित्य हा खूपच जास्त खुश आहे। त्याला खूप जास्त आनंद झालेला आहे। त्यांची पूर्ण खोली ही डेकोरेट केलेली आहे आणि आता आदित्य आणि पारू हे दोघंजण एकमेकाबरोबर डान्स करत असतात। आदित्य म्हणत असतो, पारू मी तुला सांगू शकत नाही मी किती म्हणजे खुश आहे। मी खूप 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 खुश आहे। तुला खरं सांगू का, ही माझी खोली आहे। आपण आपल्या खोलीत उभे आहोत, पण तरीही आज मला खूप मोकळं मोकळं वाटतंय। अगदी स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटतंय। खूप वेगळं आणि भारी फिलिंग आहे हे पारू। मी खूप खुश आहे आज। म्हणजे अगदी म्हणतात ना, आनंदाला पारावा उरत नाही, तसं काहीतरी आज झालेलं आहे। मी खूप खुश आहे। आणि आणखीन एक गोष्ट तुला सांगतो, ती म्हणजे आपण ना आपली खोली पूर्ण डेकोरेट करून घेऊया, सजवून घेऊया। तुला इथे काही चेंजेस करायचे असतील, इंटिरियर बदलायचं असेल, काही वेगळं करायचं असेल ना, तर तू कर। तुला जे हवं ते तू कर, कारण ही खोली माझी आहे तितकीच आता तुझीसुद्धा आहे। उलट तू केलेले बदल मला नव्याने आवडतील। त्यावर पारू, हो आदित्य सर, असं आदित्यला सांगते। त्यावर पुढे आदित्य म्हणत असतो की पारू मला ना खरंच खूप भारी वाटतंय का आज। त्यावर पारू म्हणते, हो कळलं मला ते। त्यावर आदित्य म्हणतो, मी खूप खुश आहे। त्यावर पारू म्हणते, तेही कळलं। त्यावर नंतर पारू आता आदित्यची मस्करी करते। ती म्हणते, ठीक आहे आता आदित्य सर तुम्ही तुमच्या बेडवर झोपा, मी खाली झोपेन। त्यावर आदित्य म्हणतो, याला काय अर्थ आहे आणि कशासाठी? मुळात ही खोली आपली आहे, बेड आपला आहे आणि आजीच्या घरीसुद्धा आपण ॲडजस्ट करायचोच की। एका चटईवर पांघरून घेऊन एक आपण झोपायचो। मग इथे आपल्या खोलीत आपल्या घरात काय हरकत आहे? त्यावर मग पारू हिला आदित्य सांगतो, पारू हे घर जितकं माझं आहे तितकंच तुझंसुद्धा आहे, कळलं ना तुला? त्यावर मग आता आदित्य हा पारूला प्रेमाने बेडवरती बसवतो। आता पारूला बेडवरती बसवल्यावर बेडमधनं करकर कर असा आवाज येतो। आदित्यसुद्धा बेडवरती बसतो। आता बेडचा पुन्हा आवाज येतो, करकर कर। आता पारू म्हणते, उठा। आदित्य म्हणतो, काय? त्यावर पारू म्हणते, उठा उठा। मग आदित्य उठतो। त्याबरोबर पारू लगेचच ब्लँकेट बाजूला काढते, तर ब्लँकेटच्या खाली तर काही नसतं। मग पारू बेडशीट बाजूला काढते, तर बेडशीटच्या खाली आता पापड असतात। आता ते भाजलेले पापड बघून आदित्यला खूप राग येतो। आदित्य म्हणतो, हे सगळं ना त्या प्रीतमचं काम असणार आहे। प्रीतम! आता आदित्य अगदी मोठ्याने प्रीतमला हाक मारतो। त्याबरोबर प्रीतम हा त्या ठिकाणी आलेला असतो। प्रीतम आता तिकडे येतो, त्याबरोबर आदित्य हा चिडलेला असतो, तर पारू ही हसत असते। आता आदित्यबरोबर त्या ठिकाणी प्रियासुद्धा आलेली असते। तर आता इकडे पारू म्हणत असते, आदित्य सर अहो हळू हाका मारा, काय चाललं आहे तुमचं? आदित्य सर थांबा ना। पारू आता समजावत असते। इतक्यात त्या ठिकाणी प्रीतम आणि प्रिया पोहोचतात। तर आदित्य प्रीतम आल्याबरोबर पहिला प्रीतमचा कान पकडतो आणि प्रीतमला म्हणत असतो, काय आहे हे सगळं? काय करून ठेवलं आहेस हे तू? त्यावर तो म्हणत असतो, काय म्हणजे? हे बघ, तू माझा कान नाही धरू शकत। तर आता इकडे हे सगळं बघून पारू आणि प्रिया त्या दोघांवर हसत असतात। तर आता लगेचच इकडे आदित्य म्हणतो, मी कान नाही धरू शकत तुझा? मोठा आहे मी तुझ्यापेक्षा। त्यावर प्रीतम म्हणतो, संसारात मी तुला सिनियर आहे, तू माझ्याकडनं टिप्स घे संसाराच्या। त्याबरोबर आदित्य म्हणतो, आता मी घेऊ तुझ्याकडनं टिप्स? तुझ्याकडनं टिप्स घ्याव्या लागतील मला आदित्य। त्याबरोबर आता लगेचच प्रीतमला म्हणतो, तू सगळं हे साफ कर, आवर पहिलं। त्याबरोबर प्रीतम म्हणतो, मी साफ करायचं? त्यावर आदित्य म्हणतो, मग तूच करून ठेवलं आहेस ना हे? त्यावर प्रीतम म्हणतो, मी नाही करणार, जा। आणि आदित्य ह्याच्या समोरून प्रीतम पळत बाहेर निघून जातो। तर आता आदित्य हा सुद्धा प्रीतमच्या मागे मागे पळत बाहेर आलेला असतो। आता त्या दोघांची ही मज्जा चालू असते। तर आता पारू ही म्हणायला लागते, या दोघांच्या प्रेमाला कधी कोणाची नजर नको लागायला, असंच यांचं प्रेम वाढत राहू दे। त्यावर प्रिया म्हणते, आणि तुमचं पण प्रेम आता वाढू द्या, की तुला माझ्याकडनं टिप्स घ्यायची गरज आहे पारू? त्यावर पारू हसते। तर प्रिया ही तिकडनं लाजून निघून जाते। तर आता प्रीतम आणि आदित्य हे दोघंजण मस्ती करत करत आता बाबांपर्यंत पोहोचलेले असतात। ते म्हणत असतात, अरे तुमचं दोघांचं काय सुरू आहे? काय चाललं आहे? त्याबरोबर ते दोघंही म्हणतात, बाबा तुम्ही कशाला उठताय, तुम्ही बसा। मग आता लगेचच ते तिथे बसतात आणि मग आता इकडे लगेच पुढे आदित्य म्हणत असतो, बाबा हो बघा ना, काय नाही काहीतरी उगाच करत राहतो हा। माझ्या बेडच्या खाली याने पापड ठेवले होते भाजलेले। तर आता प्रीतम सांगत असतो, मी काय करणार? एवढे दिवसांनी हा घरी परत आलाय म्हटल्यावर पुन्हा जरा लहान झाल्यासारखं वाटलं बाबा, म्हणून काहीतरी मजा करावी म्हणून मी जरा मजा केली। त्याबरोबर लगेचच पुढे आता प्रीतम म्हणत असतो, बाबा आता आलास ना घरी परत, आता तूच तो तुझा बिझनेस सांभाळ,
तूच ती तुझी सिनियरिटी जप, तूच ते तुझे डिसिजन मेकिंगचं सगळं बघ, मला पुन्हा लहान होऊ दे. त्यावर आदित्य म्हणतो, अरे असं काय करतोयस, मी नव्हतो तेव्हा तू सगळं छान मॅनेज केलंयस की, मला खात्री आहे यापुढे सुद्धा तू सगळं छान करशील. त्यावर प्रीतम म्हणते, नको रे बाबा नको, तुझा बिझनेस तुला लाभ, मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी लहान होतो, लहान आहे आणि मला लहानच राहायचं आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे आदित्य म्हणतो, असा कसा रे तू प्रीतम. त्याबरोबर आता बाबा उठतात आणि म्हणत असतात, अरे असं काय करताय रे, हा घरी येण्यापाठी माझंसुद्धा क्रेडिट आहेच की, मलासुद्धा क्रेडिट द्या रे. त्याबरोबर आता लगेचच ते दोघं म्हणतात, बाबा अहो तुम्ही बसाओ. त्यावर बाबा म्हणतात, सारखं सारखं मला त्या व्हीलचेअरवर बसवू नका रे, माझी फक्त एन्जिओग्राफी झालेली आहे, पायाचं ऑपरेशन झालेलं नाही आहे. तुम्ही उगाच पायाचं ऑपरेशन झाल्यासारखे दोघं मला बोलू नका सारखे. त्याबरोबर आता लगेचच प्रीतम आणि आदित्य दोघंसुद्धा त्यांच्या वडिलांना मिठी मारतात. त्यानंतर आता इकडे पारू ही आवराआवर करत असते. इतक्यात त्या ठिकाणी पुन्हा एकदा आदित्य येतो आणि आदित्य थेट बेडवरती उडी मारून झोपून घेतो. त्यावर पारू म्हणते, अहो आदित्य सर काय करताय तुम्ही, उतरा बरं खाली. त्याबरोबर आता आदित्य हा खाली आलेला असतो आणि पुन्हा तो पारूबरोबर डान्स करायला सुरुवात करतो. आदित्य आणि पारू डान्स करत असतात. त्यानंतर आदित्य पारूच्या खूप जास्त जवळ चाललेला असतो. तर पारू ही आदित्याला म्हणत असते, आदित्य सर अहो काय करताय तुम्ही, बाजूला व्हा ना. त्याबरोबर आदित्य म्हणत असतो, पारू अगं असं काय करतेस, घर आपलं, खोली आपली, सगळं आपलंच आहे की. त्यावर पारू म्हणते, आदित्य सर तुम्हाला काय होतं आहे, तुम्हाला कळतं आहे का. त्यावर आदित्य म्हणतो, हो कळतं आहे अर्थात पारू, मला खूप आनंद झाला आहे, आपण घरी परत आलो आहे, आपण आपल्या घरी आलो. आणि मग आदित्य आता पुन्हा पारूबरोबर बॉल डान्स करायला लागतो आणि ते दोघंजणं छान डान्स करत असतात. खरं तर आदित्यचा आनंद इतका असतो की त्याला तो व्यक्त करता येत नसतो आणि म्हणून तो खरं तर असं सगळं वागत असतो. त्यानंतर मग आता आदित्य हा पारूला म्हणत असतो की तुला माहीत नाही आहे मी किती खुश आहे त्याच, म्हणजे आपण आपल्या घरी परत आलो, आईने आपल्याला परत आणलं, या सर्व गोष्टींचा मला खूप आनंद झाला आहे. आता सर्व पूर्वीसारखं होईल पारू, सर्व व्यवस्थित होईल, सगळं छान होईल, आपण आपल्या घरी आलो. आय लव्ह यू पारू, आय लव्ह यू सो मच. त्यावर पारू गप्प राहते. आता आदित्यने तिला गुलाब दिलेलं असतं पण पारू काही बोलत नाही. आदित्य म्हणतो, पारू मी एवढं तुला गुलाब दिलं, तुला काही बोलायचं नाही आहे का मी आय लव्ह यू म्हणाल्याच्या नंतर. त्यावर मग आता पारू ही गप्प असते. आदित्य तिला म्हणतो, पारू काही बोलणार नाही आहेस का. त्यावर पारू ते गुलाब कपाळाला लावते, लाचते आणि मग विचार करते की आता आदित्यला काय उत्तर द्यावं. मग पारू बेडवरनं आदित्यच्या अंगावर उडी मारते आणि आता ती आदित्यला घट्ट मिठी मारते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उगवलेली असते. पारू आणि आदित्य दोघंही जण आता गाढ झोपलेले असतात. आता पारूचा अलार्म असतो, त्याबरोबर पारू लगेचच बघते तर उशीर झालेला असतो तिला उठायला. आता उशीर झाल्यामुळे पारू पटकन उठते आणि म्हणते, अरे बापरे उशीर झाला मला उठायला, आता पटपट आवरायला पाहिजे. आणि मग आता पारू ही तिकडनं उठून चाललेली असते. त्यावेळी आदित्य तिचा हात धरतो आणि काय गं पारू एवढ्या लवकर का उठतेस असं विचारतो. त्यावर पारू म्हणत असते, सर अहो काही झालं तरी आपण आपल्या घरी आलो आहे म्हटलं तरी पण पारू टिफिन सर्व्हिस आपल्याला बंद करायचं नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना की कुठल्याही परिस्थितीत आपलं काम आपण चालू ठेवायचंच म्हणून. मग अहो मी तिकडं विमलताईंना सगळी तयारी करून ठेवायला सांगितली, मग त्यांनी सगळी तयारी करून ठेवली असेल, येवाना त्यांनी कामाला सुरुवात देखील केलेली असेल स्वयंपाकाच्या, आणि अजून जर मला जायला वेळ झाला तर ते बरं दिसणार नाही ना, म्हणून पटकन आवरून घेते आणि मी निघते. त्याबरोबर आता लगेचच आदित्य हा तिला म्हणत असतो, पारू मला ना तुझी हीच सवय आवडते, म्हणजे कितीही काही झालं तरी तू तुझं काम विसरत नाही, कितीही काही झालं तरी तू तुझं काम व्यवस्थित पूर्ण करतेसच. बरं जा आता तू पटकन तयार हो, मग मी तुला सोडायला येतो. त्यावर पारू म्हणते, अहो आदित्य सर कशाला. त्यावर आदित्य म्हणतो, जा तू तयार होऊन ये, मी येतो तुला सोडायला. त्याबरोबर लगेचच पारू ठीक आहे म्हणते, जाऊन पटकन तयार होऊन येते. त्यानंतर आदित्य आणि पारू हे दोघंही जण आता निघालेले असतात आणि मग आता ते दोघंही जण पोहोचलेले असतात त्यांच्या टिफिन सर्व्हिसच्या जागी. आता तिथे खूप गर्दी जमा झालेली असते. आदित्य आणि पारू लोकांना बाजूला करत करत पुढे सरसावतात तर त्यांना दिसतं की त्यांचं सगळं सामान, सगळं काही अगदी रस्त्यावरती कुणीतरी फेकून दिलेलं आहे. आता हे सगळं बघून पारू ही आश्चर्यचकित होऊन जाते. आदित्यला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर आता आदित्य आणि पारू विचारत असतात की हे सगळं कोणी केलं आणि हे सगळं काय आहे.
त्याबरोबर मग आता पारू बघते की एवढं मोठं कुलूप दाराला लावलेलं आहे. पारू आता ते कुलूप बघायला लागते आणि विचारते, काय विचारते मी तुम्हा सगळ्यांना, हे सगळं कुणी केलं, कोण आलं होतं? मग आता ती एक बाई सांगू लागते की अहो ताई, काय सांगू, अहो ती BMCची माणसं ती आली होती आणि त्यांनी लावलं हे कुलूप. म्हणाले की घरपट्टी भरलेली नाही या घराची, त्यांनी नोटीस दिली होती. त्यावर मग आता पारू म्हणते, नाही आपल्याला कुठली नोटीस कुणी दिलेलीच नाही आहे. त्यावर आदित्य म्हणतो, हो ॲब्सोल्युटली पारू, अगं आपल्याकडे अशी कुठलीच नोटीस आलेली नाही आहे की आपण घरपट्टी वगैरे भरलेली नाही आहे. मलासुद्धा यातलं काही माहीतच नाही आहे. मला हे BMCचं मुळात कामच वाटत नाही आहे, गडबड आहे काहीतरी. त्याबरोबर आता पुढे बायका म्हणत असतात, त्यांनी हे सगळं सामान असं बाहेर काढून फेकलं आणि असं कुलूप लावून ते निघून गेले आणि हे कुलूप पण त्यांचं आहे, त्यामुळं आपण हे कुलूप उघडू पण शकत नाही. आपण आता काय करायचं पारू, आपलं काम कसं होणार? म्हणजे पारू टिफिन सर्व्हिस आता बंद होणार. त्यावर मग पारू आता गप्प असते, ती काहीच बोलत नसते, तिला काही कळत नसतं. आदित्य जाऊन ते कुलूप बघतो तर बाई एक पुन्हा पारूला विचारते, पारू अगं बोल ना काहीतरी, अशी गप्प कशाला आहेस? आता पारू टिफिन सर्व्हिस बंद होणार का गं? त्यावर पारू गप्प असते, पारू शांत राहते. त्यावर आता आदित्य म्हणत असतो की नाही पारू, तू जरा शांत हो, ही सगळी ना काहीतरी गफलत झाली आहे. मला हे मुळात BMCचं काम वाटतच नाही आहे. BMC हे असं वागणं शक्यच नाही आहे, काहीतरी गडबड आहे. हे सामान वगैरे बाहेर कसं कोणी काढून फेकू शकतं? आपण व्यवस्थित विचार करायला हवा, काय घडलं आहे नक्की ते बघायला हवं. मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे. BMC हे असलं काहीतरी करूच शकत नाही, आपण विचार करायला हवा. मग आता आदित्य विचार करू लागतो की हे सगळं नेमकं कसं घडलं असेल, कुणी केलं असेल वगैरे वगैरे. तर आता हे सगळं दुसरं तिसरं कोणी नाही तर निशाने केलेलं असतं. आणि आता ती तिच्या सासूला सांगत असते की ऑफकोर्स खूप हौस होती ना त्या पारूला बिझनेस वुमन बनण्याची. मग मी तिचं बिझनेस वुमन बनण्याचं स्वप्न एका रात्रीत मोडून टाकलं. हो, आणि तुम्हाला माहिती आहे का, आज मला खूप जास्त आनंद होतो. येस, रिअली आय एम व्हेरी 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 मच मोर हॅपी बिकॉज मी आज त्या पारूचं स्वप्न पूर्णपणे धुळीत मिसळलं आहे. खूप हौस होती ना तिला बिझनेस सुरू करायची. आता बघूया काय करते ते. बिच्चारी, आता तिची मदत कोणीच नाही करू शकत. आता ना तिच्याकडे राहायला घर आहे ना काम करायला जागा. बिच्चारी पारू. त्याबरोबर आता तिची सासू तिला म्हणायला लागते की हे बघ, तो एक गोष्ट लक्षात ठेव निशा, काहीही झालं ना तरी ती पारू आहे. पारू ती कधीच हार मानत नाही. तिला जे हवं असतं ते ती मिळवते आणि करते सुद्धा. आताही तसंच काहीतरी होईल. आतासुद्धा पारू आहे ती, त्यामुळे ती हार मानणार नाही. ती पुन्हा नव्याने उभी राहू शकते आणि ती तिचं कामसुद्धा करू शकते. तुला माहिती आहे ना ती कधीच हार मानत नाही ते. आता जेव्हा इकडे निशाची सासू निशाच्या समोर पारूचं कौतुक करते तेव्हा मग मात्र निशाला खूपच जास्त राग येतो आणि निशा आता तिच्यावरती चिडते. तिला ती रागाने म्हणायला लागते, एक मिनटं, काय बोलताय तुम्ही ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का? नाही म्हणजे तुम्ही नक्की माझ्याच बाजूने आहात ना? मग तुम्ही त्या पारूची बाजू घेऊन माझ्याशी कशाला बोलताय? आता असं निशाने तिला खडसावल्याबरोबर मग लगेचच ती म्हणायला लागते, हो गं हो, तुझ्याच बाजूने आहे मी निशा. तुझ्या बाजूने नाही तर कोणाच्या बाजूने बोलणार मी? शेवटी तुझ्याशिवाय पर्याय नाही आहे ना माझ्याकडे काही. तुझ्याशिवाय आहेच कोण माझं, त्यामुळे मी तुझ्याच बाजूने, काळजी करू नकोस हां. त्याबरोबर निशा गुड एवढं बोलून गप्प बसते. तर तिची सासूसुद्धा आता जरा शांत उभी राहते. तर आता आदित्य आणि पारू हे दोघंजणं नाराज होऊन घरी आलेले असतात. आदित्य उदास बसतो तर पारू उभी असते. त्याबरोबर आता प्रीती लगेचच विचारायला लागते, काय गं पारू, काय झालं, तू अशी नाराज कायस आणि तोंड का पाडलंयस तू? त्याबरोबर आदित्यसुद्धा आता म्हणायला लागतो ते. त्याबरोबर मग आता लगेच असं म्हणतो, दादा अरे सांग ना काय झालं आहे? त्यावर आता प्रियासुद्धा म्हणायला लागते की काय झालं आहे, बोल ना. त्याबरोबर मग आता पारू म्हणते, हो त्याचं नव्हतं झालं. त्यावर बाबा आता पारूला म्हणत असतात, पारू अगं काय झालं आहे ते नीट सांग ना, कोणात का बोलतेस? मग पारू आता काय घडला प्रकार तो सगळा काही सांगते. आता तो सर्व प्रकार तिचा सांगून झाल्यावर आदित्य त्यांना हेही सांगतो की त्या लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही घरपट्टी भरलेली नाही आणि म्हणून त्यांनी तिथे येऊन असं दाराला कुलूप लावलं. पण घरपट्टी भरायला मुळात घरपट्टी आलीच नव्हती.
तर पुढे पारू सांगत असते की कसं सगळं साहित्य रस्त्यावरती अस्ताव्यस्त पडलं होतं, कसं सगळ्या गोष्टींचं नुकसान झालं होतं, कसं बायका तिला विचारत होत्या की आपण काम कुठे करायचं, कसं करायचं वगैरे वगैरे सगळंच. त्याबरोबर आता लगेचच प्रीतम हा पारूला म्हणायला लागतो, पारू हे बघ, तू फार विचार करू नको आणि काळजीसुद्धा करू नको. जर एखादा प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशनसुद्धा नक्की असतं. त्यामुळे आता आपल्याकडे सुद्धा सोल्युशन मिळेलच की. आपण एक काम करूया, तुमच्यासाठी एखादी दुसरी जागा भाड्याने घेऊया किंवा मग आपण एखादी जागा विकतच घ्यायची का तुमच्यासाठी, तुम्ही तिथे काम करा. त्यावर पारू म्हणते, नाही नको, ह्या घरातनं मला पैसे नको आहेत माझ्या कामासाठी. म्हणजे मी घरात आले खरी, पण अजून पण देवी आईंनी मला सून म्हणून स्वीकारलेलंच नाही आहे. मग इथल्या कुठल्याच गोष्टीवर खरं बघायला गेलं ना तर माझा काही एक हक्क नाही आहे. त्यामुळे मला इथनं काही बी नको. तर आता पारूकडे ज्या बायका कामाला असतात त्या बायका थेट घरी आलेल्या असतात. आता इतक्यात त्यांना निशाची सासू बघते आणि ती म्हणत असते, अरे ओ, अशा सरळ सरळ घरात कशा काय चालत आलात तुम्ही? आणि बाहेर बेल आहे ना, मग बेल वाजवता येत नाही का तुम्हाला? हां, अशा कुणाच्याही घरात घुसाल का? बेसिक मॅनर्स नावाची काहीतरी गोष्ट असते, ती माहीत आहे का तुम्हाला? अरे बोला काहीतरी, गप्प कशा उभ्या राहिला तुम्ही? बेसिक मॅनर्स माहिती आहेत का? इतक्यात त्या ठिकाणी अहिल्या आलेली असते आणि येऊ देत त्यांना आतमध्ये असं सांगते. त्याबरोबर मग मात्र निशाची सासू गप्प बसते. तर आता सगळ्या बायका आतमध्ये येतात आणि आता त्या पारूला म्हणायला लागतात, पारू अगं काहीतरी बघायला हवं, आपली टिफिन सर्व्हिस बंद झाली तर कसं चालेल? त्याबरोबर आता एक बाई म्हणायला लागते, अगं पारू, आज आपण ज्या लोकांना टिफिन देऊ शकणार नाही त्या लोकांकडनं पण निरोप आलेत, नुकसान होईल लोकांचं, उपाशी राहावं लागेल त्या लोकांना, त्यामुळं टिफिन तर आपल्याला पोच केलेच पाहिजे. आणि अगं पारू, तुला तर ठाव आहे, ह्या तुझ्या टिफिन सर्व्हिसमध्ये कामाला लागल्यानंतर मला माझा आत्मविश्वास परत मिळाला. माझा तो बेवडा दारुंड्या नवरा काही काम करत नव्हता. तुझ्यामुळं मला माझ्या पोरांची फी भरता आली शाळेची, माझ्या मुलांना चांगले शाळेत व्यवस्थित शिकता येतं आहे, माझं त्यांचं पोट भरता येतं आहे. माझ्या नवऱ्याला तर कायम नशाच पडलेली असते, ना त्याला कधी माझं पडतं ना कधी लेकरांच्या सोयीचं पडतं. पण आता तुझ्यामुळं सगळं चांगलं चालत होतं माझं. आता जर टिफिन सर्व्हिस बंद झाली तर मी काय करू? माझ्याकडं दुसरं काही कामसुद्धा नाही आहे गं पारू, मला खूप काळजी वाटते आहे, मी काय करू गं आता? त्यावर पारू तिला म्हणत असते की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, शांत व्हा, करू आपण काहीतरी, या सगळ्यातनं मार्ग निघेल. त्याबरोबर आता ती म्हणत असते, पारू अगं मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल, शेवटी काहीतरी कर, नाहीतर सगळ्याचं नुकसान होईल बघ. पारू करशील ना काहीतरी? आता पारूला मात्र काही कळत नसतं. इतक्यात ती बाई सांगायला लागते, आणि हो, हे सगळं BMCने नाही तर भुऱ्या भुऱ्या केसाची बाई आली होती तिनं केलं आहे, असं तिथं खेळणारी पोरं आम्हाला सांगत होती, असं एक बाई म्हणते. आता भुऱ्या केसांची बाई म्हणल्यावर पारूची नजर पहिली निशावर पडते. तर इकडे आदित्य म्हणतो की हे बघ पारू, सध्या आपल्याला या सर्व गोष्टींवर लक्ष द्यायचं नाही आहे, तर सध्या आपल्याला हे सगळं कोणी केलं आहे हे शोधून काढायचं नाही आहे, तर हे सगळं आपण कसं थांबवू शकतो, आपण परत काम कुठे सुरू करू शकतो, हा विचार करायचा आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे आदित्यला बाबा म्हणत असतात, अरे माझ्याकडे एक उत्तम जागा आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आपल्या आउट हाऊसमध्ये काम सुरू करा. आदित्य, अरे तसंही आपला आउट हाऊस रिकामा आहेच, तुम्ही तिथे राहू शकता कामासाठी, काम तुम्ही तिथे करून घ्या. पारू तुझं काय म्हणणं आहे यावर? त्यावर पारू म्हणते, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं आम्ही आउट हाऊसवर काम चालू करतो, पण माझी एक अट आहे. त्यावर आता तिला काय विचारलं जातं, त्यावर पारू म्हणते, मी तुम्हाला भाडं देणार आउट हाऊसचं, तर आम्ही तिथं काम करू. त्याबरोबर आता ते म्हणतात की काय? त्यावर आता आदित्य म्हणतो, पारू अगं काय बोलतेस हे? त्यावर बाबासुद्धा म्हणतात की नाही नाही पारू, तुझ्याकडनं मी भाडं वगैरे काही नाही घेऊ शकत. अगं आपल्याच घराच्या जागेचं कुठलं भाडं आणि कशासाठी? काही गरज नाही आहे मुळात तुला भाडं वगैरे देण्याची, समजलं का तुला? तू भाडं वगैरे काही देऊ नकोस. त्यावर पारू म्हणते, नाही बाबा, जर तुम्ही माझ्याकडनं भाडं घेतलंत ना तर आणि तरच मी फक्त ती जागा वापरेन, आणि जर तुम्ही भाडं घ्यायला नाही म्हणालात तर मग मला ती जागा वापरायला नको. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. आता आदित्य म्हणतो, बाबा ती नाही ऐकणार, तीसुद्धा खूप हट्टी आहे. त्याबरोबर बाबा म्हणतात, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं, दे बाई मला भाडं. त्याबरोबर मग आदित्य पारूला पैसे देतो खिशातनं. मग पारू लगेचच आता बाबांजवळ जाते आणि म्हणते, बाबा हे घ्या टोकन. त्यावर आता बाबा हे लगेचच म्हणतात, आजपर्यंत ह्या घरात पारू जे काही पैसे आलेले आहेत की नाही ते मी अहिल्याच्या हातात दिले नाही. हे सगळं जरी माझं वैभव असलं तरी ते अहिल्यामुळे.
त्यामुळे ह्या घरची लक्ष्मी जेव्हा कधी घरात येते तेव्हा ती अहिल्याच्या हातात यावी अशीच कायम माझी इच्छा असते. म्हणून तू हे टोकनचे पैसेसुद्धा जे आहेत ते अहिल्याच्या हातात दे. त्याबरोबर पारू लगेचच अहिल्याकडे जाते आणि अहिल्याला म्हणते, देवी आई, हे मी आपल्याच आउट हाऊसमध्ये काम सुरू करते त्याचं टोकन. त्याबरोबर अहिल्या तिकडनं उठते आणि थेट निघून चाललेली असते. त्याबरोबर आता लगेचच बाबा मागून अहिल्याला म्हणतात, अहिल्या, तूच म्हणतेस पुढे आलेल्या लक्ष्मीला कधी नाही म्हणू नये, मग तू सुद्धा अशी नाही म्हणून जाऊ नकोस. मग अहिल्याचा नाईलाज होतो. अहिल्या मागे फिरते आणि आता ती लगेचच पारूच्या हातातनं ते पैसे घेते आणि ताबडतोब तिकडनं निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओ